हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर आज आमच्या लग्नाचा 5वा वाढदिवस, म्हणजे आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. तर सेलिब्रेशन वगैरे असं काही ठरलेलं नव्हतं. पण कारभाऱ्यांचा अचानक फोन आला आणि मला म्हटले की आज आपण बाहेर जाऊया. तर मस्त तयार व्हा. तर पृथ्वी झोपलेला होता. पृथ्वीला पण झोपेतून उठून घेतलं आणि आम्ही दोघांनी आवरलं. मग कारभारी पण आले, फ्रेश झाले आणि मग आम्ही सर्वजण बाहेर निघलो. तर लग्नाला 5 वर्ष झाली, कुठं समजलं नाही. पण असं आपण म्हणतो, पण संसारामध्ये भांडण तंटे वगैरे चालू असतात आणि चढउतार पण चालू असतात. पण तरीसुद्धा किती आयुष्यामध्ये चढउतार आले तर नवरा बायकोने एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. एकमेकांची साथ व्यवस्थित धरली तर संसार सुखाचा होऊन जातो. असं करत करत आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. तर मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झालेला आहे. 8 ऑगस्टलाच आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली. तर मग आम्ही आवरून खाली आलो आणि कारभारी म्हटले, समझ में आई क्या आया। क्या समझ में आया? तू आई बाबा चल हॅपी बर्थडे खायला चल अभी। तर पृथ्वी आता थोडी तोडकी मुडकी हिंदी भाषा बोलत आहे. पावसाचं वातावरण आहे तर बाईकवरती नको जायला, तर मग कॅब बुक करूया. पण होतं काय, कॅबमध्ये AC वगैरे असतं आणि मला त्या AC मुळे असं जरा मळमळल्यासारखंच होतं. तर म्हटलं आज मस्त आपण रिक्षाने जाऊया. मग कारभाऱ्यांनी रिक्षा बुक केली आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान होतं. आता 15 ऑगस्ट पण येत आहे, तर सगळीकडे लाईटिंग वगैरे केलेले आहेत. काही काही दुकानांना तर एकदम मस्त अशा तिरंग्याच्या, म्हणजे केशरी, पांढरा, हिरवा अशा कलरमध्ये पण लाईटिंग केलेले आहेत. तर इकडं खूप म्हणजे मस्त तयारी आहे 15 ऑगस्टची. तर बाहेर ट्रॅफिक नेहमीप्रमाणेच होतं आणि टू व्हीलरवरती ट्रॅफिकमध्ये बाहेर पडणं पण थोडं रिस्कीच वाटतं. तर मग आम्ही मस्तपैकी रिक्षानेच निघलो आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान, म्हणजे एकदम मस्त हवा सुटलेली होते. आणि तुम्ही पाहू शकता इकडं झाडं खूप, म्हणजे खूप झाडं आहेत आणि मला असं निसर्गरम्य वातावरण खूप आवडतं. एवढा हायवेचा रोड आहे तरीसुद्धा कडेने खूप, म्हणजे खूप झाडं आहेत. इकडं बँगलोरला तुम्ही कुठेही जा, सगळीकडे खूप झाडं असतात. त्यामुळे इकडं पाऊस पण भरपूर असतो आणि पावसामुळे झाडे पण खूप असतात. तर चला, अशा निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत घेत आम्ही मस्त रिक्षाने प्रवास करत होतो. तर काही ठिकाणी ट्रॅफिक जास्त होतं, काही ठिकाणी कमी होतं. तर मग असा मस्त प्रवास करत करत आम्ही शेवटी पोहोचलो. आणि या काकांनी असं ब्लूटूथ कानामध्ये घातलेलं आहे. तर मला हीच भीती वाटत होती की यांनी असं कानामध्ये ब्लूटूथ घातलं आहे आणि यांना गाड्यांचा आवाज वगैरे येतोय की नाही काय माहिती. पण म्हटलं जाऊ द्या, चला शेवटी पोहोचलो. तर मग मस्त हे छान असं रेस्टॉरंट आहे, मला तर खूप आवडलं. मी तर या रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदाच आलेली, कारभारी या आधी पण आलेले आहेत. तर म्हटले ह्याच रेस्टॉरंटला जाऊया. तर म्हटलं चला मग. मग तिथे गेल्यानंतर काय त्यांची मस्त सगळी सेवा होती. ठिकठिकाणी टेबल व्यवस्थित सगळं काही अरेंजमेंट होती, फॅमिलीसाठी वेगळं सगळं, म्हणजे एकदम छान सुविधा होती. तर कारभाऱ्यांचं सुरू झालं काय काय मागवायचं आहे. तर म्हटलं पहा तुम्ही. तर मी मेनू कार्ड पाहायला घेतलं आणि इतके प्रकार त्यामध्ये की बापरे, काय मागवावं काय नाही मला तर काही समजत नाही. तर मग शेवटी 2-3 ॲटम आम्ही फिक्स केले, सिंपल आपले. तर एवढे प्रकार पाहून माझं तर डोकंच बंद पडलं. तर मग कारभाऱ्यांनी ठरवलं की शेवटी आपण मग पनीर वगैरे मागवूया. मग पनीर चिल्ली मागवली आणि फ्रेंच फ्राईज आणि मोमोज मागवले स्टार्टरमध्ये आणि काजू मसाला आणि बटर नान मागवले. तर असं मस्तपैकी सगळं रेडी होऊन समोर आलेलं होतं. तर खूप दिवसानंतर असं दुसऱ्याच्या हातचं जेवण जेवायचं होतं. तर हे मोमोज, फ्राय मोमोज घेतलेले. तर मी पहिल्यांदाच मोमोज खात आहे. मी याआधी कधीच मोमोज खाल्लेले नाहीत, म्हणजे फ्राय पण नाही आणि कसेच नाही. तर हे मोमोज पाहून मला पूर्णपणे मोदक खाल्ल्याचीच फिलिंग आली. तर चला म्हटलं, पहिल्यांदाच खातोय, कसं आहे टेस्ट करून पाहत होते. तर कारभारी मला पाहून हसत होते, कारण एवढं पण मला काही असं म्हणजे वेगळं काही वाटलं नाही. मी खूप, म्हणजे असं मला वाटायचं मोमोज म्हणजे काय असं वेगळं छान लागत असतील, पण काही नाही, नॉर्मल लागतात. तसं मस्त जेवण झालं आणि मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढले आणि पृथ्वीची मस्ती तर नेहमी चालूच असती. तर मग मस्त फोटो काढून आम्ही परत
रिक्षा बुक करून येताना आईस्क्रीम घेतली आणि घरी आलो. चला बाय. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.